नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मुत्ते पवार सर या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. चाचणी क्रमांक 3 सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी विषय इतिहास व राज्यशास्त्र उत्तरांसह. एक विशेष सूचना विद्यार्थी मित्रांनो, या चाचण्या सर्व अपडेटेड आहेत. आपण सुरुवातीला जर पुस्तक डाउनलोड केले असतील तर ते पुस्तकांमध्ये तुम्हाला जुन्या चाचण्या पाहायला मिळतील. नव्यानं आलेल्या चाचणी क्रमांक 2 आणि 3 चे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. चला तर त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीतील शालेय जीवनातील एक अत्यंत प्रतिष्ठेची परीक्षा म्हणजेच राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा आणि महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा यासाठी लागणारे MCQ विथ आन्सर्स प्रत्येक पाठाचे इतिहास, भूगोल, राज्यशास्त्राचे, त्यानंतर इतिहास, भूगोल, राज्यशास्त्राचे सचित्र आणि अत्यंत सोप्या भाषेत आम्ही पाठ बनवलेत. त्याचबरोबर प्रत्येक पाठांचे स्वाध्याय आणि त्याची उत्तरे ही बोर्ड पॅटर्न प्रमाणे आणि प्रत्येक पाठाच्या 20 गुणांच्या घटक चाचण्या आणि ते पण उत्तरांसह आणि ते पण तुम्हाला बोर्ड पॅटर्न प्रमाणेच पाहायला मिळते. चला तर सुरुवातीला चाचणी पाहूया आणि चाचणी झाल्यानंतर लागलीच त्याची आन्सरे पाहूया. सुरुवातीला पॉज करून पूर्ण चाचणी एकदा व्यवस्थित लिहून घ्या आणि मग पुन्हा त्याची उत्तरे आपण पाहणार. प्रश्न क्रमांक 1 अ 3 गुणांसाठी आहे. प्रश्न क्रमांक ब हा 3 गुणांसाठी आहे. पॉज करून किंवा स्क्रीनशॉट घेऊन आपण लिहून घेऊ शकता. ही दुसरी जोडी आणि ही तिसरी जोडी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 सूचनेप्रमाणे कृती करा. 4 गुण आहेत. पहिला आहे पहा, संकल्पना चित्र पूर्ण करा. कोणता आहे? मिश्र अर्थव्यवस्थेचे भाग 2 लिहायचेत आपल्याला. अजून एक आहे, पुढील तक्ता पूर्ण करा. पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्नांचे 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. कोणतेही 3 गुण 6. विद्यार्थी मित्रांनो, कोणतेही 3 नाहीये तर आपल्याला हे 3 ला 3ही लिहायचे. त्यानंतर प्रश्न 4 पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 2 गुण 6. शेवटचा प्रश्न 5 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 गुण 8. 3 पैकी 2 सोडवा. व्यवस्थित स्क्रीनशॉटच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका लिहून घ्या. आता आन्सर्स पाहूया. उत्तरे. दृकश्राव्य साधनांमध्ये डॅश या साधनाचा समावेश होतो. कोणता आहे? दूरदर्शन. या डब्यामध्ये आपल्याला फक्त अ लिहायचे. मोबाईलची स्क्रीन खूप छोटी असते, आपल्याला कन्फ्यूज होईल म्हणून मी पूर्ण लिहिले. यानंतर 1992 मध्ये डॅश या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू झाली. उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश. तिसरा, 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख डॅश बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. 14. राईट. पुढचा प्रश्न, पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून घ्या. पहा, या गटातील चुकीची जोडी आहे ज्योती म्हापसेकर महिला आयोग. पुढची पहा, या गटातील चुकीची जोडी आहे डॉक्टर मोहनराव पोलिओ. आणि या गटातील चुकीची जोडी आहे कावसजी दातार पोलादाचा कारखाना. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पहा, प्रश्न आहे संकल्पना चित्र. कोणतं घेतलं होतं? मिश्र अर्थव्यवस्थेचे भाग. 1 दिले खाजगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र. पहा, तक्तापूर भ्रष्टाचार याचा कोणता परिणाम झाला आहे? पहा, सरकारची कार्यक्षमता कमी होते, गुणवत्ता ढासळते, लोकांमध्ये व्यवस्थेबद्दल अविश्वास व असमाधानाची भावना निर्माण होते. उपाय काय करता येईल?
कडक शिक्षेची तरतूद करता येईल, मूल्यांची जोपासना, सचोटी आणि चारित्र्य हे गुण विकसित करणे. याच्यातला तिसरा पहा, झोपडपट्टी. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते आणि अस्वच्छता वाढते. योग्य सोयीसुविधा उपलब्ध करणे आणि योग्य पुनर्वसन करणे हा त्यावरील उपाय. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 25 ते 30 शब्दात लिहायचे आपल्याला. स्क्रीनशॉट घ्या किंवा मग ऐकून छान लिहा. पहिला प्रश्न बघूया. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया कोणते कार्य करते? भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख पुरवणे. 2. वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील लेख वृत्तपत्रांना पुरवणे. 3. PTIने ऑनलाईन सेवा सुरू केली आहे, म्हणजेच प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. आणि 4. 1990च्या दशकात PTIने टेलिप्रिंटर्स ऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली. पुढचा प्रश्न. मानव अधिकार संरक्षण कायद्याची माहिती लिहा. पहा. 1. मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 अंतर्गत राष्ट्रीय मानवी हक्क आयोग व राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करण्यात आले आहेत. 2. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगास या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी विशेष अधिकार प्रदान केले गेले आहेत. 3. राष्ट्रीय वा राज्य मानवी आयोग स्वतः देखील मानवाधिकार उल्लंघनाची दखल घेऊन कारवाई करू शकतात. याबाबतच्या विविध तक्रारीचे निवारण करणे, गुन्हेगारास इतर कायद्याअंतर्गत न्यायालयाद्वारे शिक्षा व्हावी यासाठी योग्य ती कारवाई करण्याचे काम आयोग करीत असते. 4. सामूहिक अत्याचार, घटस्फोटित महिलांची सामाजिक स्थिती, स्त्रिया व सुरक्षित कार्यस्थळ इत्यादी गोष्टींवर कायद्याने उपाययोजना करून स्त्रियांवरील अन्याय कमी करण्यास मदत केली आहे. आणि 5. स्त्री पुरुष अधिकारांचे संरक्षण करण्यास या कायद्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आपण कुठलेही 3 किंवा 4 पॉइंट्स लिहू शकतो. पुढचा. राष्ट्राच्या सुरक्षेला कोणत्या बाबींपासून धोका आहे? 1. राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्यास. 2. दुसऱ्या राष्ट्राने आक्रमण केल्यास. 3. धर्म, प्रादेशिकता इत्यादी कारणांवरून देशांतर्गत बंडाळी निर्माण झाल्यास. आणि 4. देशात दहशतवाद वाढल्यास. शेवटचा 5वा पहा, निर्वासितांचे लोंढे. या 5 गोष्टी राष्ट्राच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या आहेत किंवा यांपासून धोका आहे. पुढचा प्रश्न. विधाने सहकारण 2च लिहायचे आपल्याला. पहा. 1. आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात. पहा. इतिहास लिहिण्यासाठी भौतिक, लिखित व मौखिक साधनांचा उपयोग केला जातो. 2. कालखंडानुसार इतिहासाच्या साधनात बदल होत गेला आहे. 3. आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे चित्रपट, दूरदर्शन, आंतरजाल म्हणजे इंटरनेट, माहितीपट, मोबाईल इत्यादी साधने निर्माण झाली. ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृकश्राव्य साधने आहेत. 4. दृकश्राव्य साधने प्रत्यक्ष घटनांचे चित्रीकरण करत असतात. त्यामुळे विश्वासार्ह माहिती प्राप्त होत असते. 5. सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांची माहिती चित्रीकरण केल्याने पुन्हा पुन्हा पाहता येते व ऐकता येते. 6.
भूतकालीन घटना जिवंत करण्याचे काम दृकश्राव्य साधने करतात. म्हणून आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात. विद्यार्थी मित्रांनो, 1 गुण या पद्धतीने आपण लिहू शकतो. पहा दुसरं, टपाल खाते टपाल तिकिटाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करतात. 1. टपाल तिकीट हे इतिहासाचे महत्त्वपूर्ण साधन आहे. 2. भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत टपाल विभागाने भारताच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रावर आधारित विविध प्रकारची टपाल तिकिटे प्रसिद्ध केली आहेत. त्यामुळे तत्कालीन घटनेची माहिती होण्यास मदत झाली आहे. तिसरा पहा, भारत सरकारचे टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणीपक्ष्यांवर, एखाद्या घटनेवर, एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतक पूर्तीनिमित्त तिकीट काढते. तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो. 4. त्यामुळे टपाल खाते या चित्रांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा, इतिहासाचा मौल्यवान वारसा आणि एकात्मता यांचे जतन करण्याचा प्रयत्न करते. तिसरा प्रश्न, शेवटचा. भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे. 1. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात, तर समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीची असतात. 2. मिश्र अर्थव्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. दीर्घकालीन विकासावर अधिक भर देण्यात येतो. 3. भारताची लोकसंख्या आधीच भरमसाठ. लोकसंख्येच्या मानाने राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे. त्याचीही विषम विभागणी झाली आहे. यामुळे बहुसंख्य जनता आज दारिद्र्यात खितपत पडलेली आहे. 4. भारताचा आर्थिक विकास द्रुतगतीने म्हणजे स्पीडने घडवून आणणे ही अत्यंत निकडीची गोष्ट होती. हा विकास लोकशाही मार्गानेच घडवून आणायचा असा भारताचा आग्रह आहे. म्हणूनच भारताने आर्थिक विकास साधण्यासाठी खाजगी व सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करणाऱ्या मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे. शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. आपल्याला 2च लिहायचे, मी तुम्हाला 3ही लिहून देत आहे. पहिलं पहा, 20 कलमी कार्यक्रमांची माहिती लिहा. 1. 20 कलमी कार्यक्रमाची माहिती. उत्तर, विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगवान वाटचाल करण्याच्या दिशेने कार्य करण्यासाठी 1 जुलै 1975 रोजी श्रीमती इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली. ती पुढील प्रमाणे. 1. शेती आणि शहरी भागातील कमाल जमीनधारणा, संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनात वाढ करणे. 2. कामगारांचा उद्योग क्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती करणे. 3. कर चुकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे. 4. जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे. 5. हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती. आणि 6. दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घरबांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे. पुढचा प्रश्न, दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय सुचवा. 1. दहशतवाद संपवायचा असेल तर आधी लोकांच्या मनातून त्याचे उच्चाटन होणे आवश्यक आहे. कारण हिंसा आधी मनात रुजते आणि नंतर ती त्यांच्या कृतीत उतरते. 2. दहशतवादी कृत्यांना वेळीच चाप लावला पाहिजे. 3. माणसाची संकुचित विचारसरणी नष्ट केली पाहिजे. 4.
नव्या पिढीमध्ये उदार अंतःकरण व सर्वव्यापक विचारसरणी रुजवून त्यांचे विचार क्षेत्र रुंदावले पाहिजे. 5. समाजात सर्वांना योग्य शिक्षण मिळायला हवे व दहशतवाद व त्यांच्या गंभीर परिणामांविषयी जागरूकता पसरायला हवी. 6. एकमेकांविषयी सर्वांनीच आदर बाळगायला हवा व जात, धर्म, वंश, आर्थिक स्थिती यावरून भेदभाव करू नये. 7. सर्व जनतेला समानतेने वागवून सर्वांचा विकास साधण्याचा शासनाने प्रयत्न करावा. 8. जातीयवाद, वंशवाद आणि धर्म श्रेष्ठत्व असल्या बाबींचा प्रसार रोखला पाहिजे. 3. स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रात सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते हे उदाहरणांनी स्पष्ट करा. शेवटचा मुद्दा घेतोय. 1. ऐन दिवाळीत महागाई वाढली याविरुद्ध मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली स्त्रियांनी काढलेल्या लाटणे मोर्चाला यश मिळाले. 2. वृक्षतोडीविरुद्ध सुरू झालेल्या चिपको आंदोलनात किंवा राजस्थानातील बिश्नोई आंदोलनात स्त्रियांचा मोठा वाटा होता. 3. आंध्र प्रदेशात मद्यपान विरोधी चळवळीत स्त्रियांनी अरक विक्रीची दुकाने बंद पाडल्यामुळे तेथील सरकारला दारू विक्री विरोधात कडक धोरण स्वीकारावे लागले. 4. नर्मदा बचाव आंदोलन, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण रक्षण, लोक विज्ञान चळवळ यातही स्त्री चळवळींचा सहभाग राहिला. 5. स्त्रियांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना समान हक्क व अधिकार मिळवण्यासाठी स्त्रियांच्या स्वतंत्र अशा अनेक स्त्रीमुक्ती संघटना निर्माण होत आहेत. 5. महिला बाल कल्याण खात्याची निर्मिती करून स्त्रियांच्या उन्नतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. 7. स्त्रीमुक्ती संघटनेमुळे महिलांच्या हक्काच्या संदर्भात अनेक कायदे होत आहेत. महिला आयोगाची पण स्थापना झाली. 8वा शेवटचा घेऊया. महाराष्ट्रात झालेल्या हुंडा विरोधी आंदोलन, स्त्री अत्याचार विरोधी आंदोलन, स्त्रीमुक्ती संघर्ष समिती इत्यादींमध्ये स्त्रिया सक्रिय होत्या. म्हणूनच स्त्रियांवरील अत्याचार कमी व्हायला मदत झाली. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, ही टेस्ट संपत्ती व्यवस्थित पाहून घ्या. काही अडचण आली तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. त्याचबरोबर आपण 10वी बोर्डाची जी प्रश्नपत्रिका देणार आहात त्यासाठी लागणारी ही अत्यंत महत्त्वाची उत्तरपत्रिका, ती कशी सोडवायची, नंबर कसा लिहायचा, आपल्या सही, पर्यवेक्षकांची सही, त्याच्यानंतर बारकोड स्टिकर, होलोग्राफ स्टिकर, सगळं पुरवण्या कशा बांधायच्या, सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ पाठ, इतिहास राज्यशास्त्राच्या कृतीपत्रिकेचा आराखडा आणि अत्यंत महत्त्वाचे वेळेचे नियोजन, भूगोलाचा सुधारित मूल्यमापन आराखडा आणि भूगोलाचा सुधारित मूल्यमापन आराखडा, हा अंतर्गत हा बाह्य, या सर्वांची माहिती देणारे व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील. हे सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत प्लेलिस्टच्या स्वरूपात. आपण हे सर्व पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण टीमच्या वतीने नम्र विनंती करतोय, जर चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर जरूर करा. याच पद्धतीची चाचणी आम्ही भूगोलाची पण बनवली आहे, ती पण आपण अवश्य पहा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ पाठांमध्ये. धन्यवाद. नमस्ते.